आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिस मधलं दिसतंय। पीएफ त्यांचं म्हणणं आहे की टू मिस्टर श्रीनिवास दळवी, दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट इन द नेक्स्ट 7 वर्किंग डेज युअर अहो येत्या 7 दिवसात प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे बँकेत येतील असं लिहिलंय यात। अगं 7 दिवसांनी येतील काय, पैसे आले सुद्धा। सांगताय? हो बघ ना, बँकेत तोच मेसेज आला आता। मी तोच विचार करत होतो की अचानक एवढे पैसे आले कुठून बँकेत, आता कळलं। बँकेत पैसे आले? हो 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 सासूबाई ऐकलं का तुम्ही? प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आले। अगदी वेळेत आले हो पैसे, नाही का? कुठले कुठले पैसे? कसले पैसे? किती आले? कसे, कुठून, किती? संतोष, अरे त्याला प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळालेत। आता त्याला काही बोलू नकोस बरं, त्याच्याकडे आता भरपूर पैसे आहेत। हा हा, वा 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 वा, किती छान, किती छान। अरे वा, हरीश ऐकलंस का? बाबांच्या फंडाचे पैसे आले। क्या बात है, वाह वाह वाह। बाबा बाबा, एकंदरीत फंडाचे किती पैसे मिळालेत? हा हा, 25 लाख। 25 लाख? 25 लाख रुपये? अभिनंदन बाबा, अभिनंदन। वीणा, बघितलंस? हा हा, हा आदर्श आहे माझा, आयुष्यभर नोकरी केल्याचं फळ। बाबा पेढे मागवतो। बरोबर। अरे संतोष, पेढे कशाला? बचत करतोयस ना तू? मग आता कशाला करायची बचत? अगं 25 लाख मिळालेत बाबांना। हा, अगं 100 रुपयाचे पेढे मागितले तरी बजेट नाही हलणार आपलं। मागवतो, लगेच येतील घरी। हा हा, मागो मागो दादा, मागो मागो पेढे मागो। 10 मिनिटात पेढे येतील। बाबा आता सांगा मला, या पैशांचं तुम्ही काय करायचं ठरवलंय? हा सांगा। संतोष खबरदार, हे पैसे श्रीनिवासचे आहेत, तेव्हा त्या पैशांचं काय करायचं हे तो आणि लक्ष्मी ठरवतील। त्यामुळे तू त्या पैशाचा विचार करणं अजिबात सोडून दे। का नको करू? आणि असा कसा नाही संबंध? बाबा आहेत ते माझे, त्यांच्या पैशांवर माझा तेवढाच हक्क आहे। हा अगदी बरोबर हा दादा। अगं आजी, आई बाबांचं जे काही असतं ते त्यांच्या मुलांचं सुद्धा असतंच ना, काय म्हणते? अगदी अगदी बरोबर बोलला हरीश। बाबा सांगा, तुम्ही या 25 लाखातले किती पैसे मला देणार आहात? हा मला पण। तुला हे हवंय ना की तुला किती पैसे मिळणार आहेत ते सांगतो। हा संतोष, या पैशांपैकी एक दमडीही तुला मिळणार नाहीये। अहो असं काय करताय? आपलीच मुलं आहेत ना। लक्ष्मी, या बाबतीत माझा निर्णय ठाम आहे, यात कुठलाही बदल होणार नाही। आई बाबा, तुम्हाला मिळालेल्या पैशांमध्ये मला वाटा मिळणार आहे का नाही? संतोष, तूच मला सांग, तुला काय वाटतं रे, यात तुझा वाटा असावा की नाही? द्यायलाच हवा, कारण गेली अनेक वर्ष मी नोकरीला लागल्यापासून प्रत्येक महिन्याला घरात पैसे देतोय खर्चासाठी। हा, पण त्या मी दिलेल्या पैशांचा कधीही कोणी मला हिशोब दिलेला नाही। घरात असे अनेक खर्च आहेत की जे मला नको होते तरी पण करावे लागले। का? तर आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो ना। मग ते खर्च जे मला नको होते त्याचा जर का हिशोब काढला तर एक मोठा मोठा हिशोब 5 लाखाचा होतो, आणि याचे मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला देऊ शकतो, हिशोब देऊ शकतो। त्यामुळे मला वाटतं की किमान 5 लाख रुपये तरी तुम्ही मला द्यायला हवेत।
आणि फक्त मलाच नाही, मला, मंगलला आणि हरीशला, आम्हा तिघांनाही तुम्ही पैसे दिले पाहिजे. हा. कारण आम्हाला पैशांची, तुमच्या आर्थिक आधाराची गरज आहे. हा म्हणजे जान्हवी आणि भावनाला तशी काही गरज नाही, कारण त्यांची श्रीमंत मुलांशी लग्न झाली आहे, ते त्यांच्या जीवावर जगणार आहेत. त्यांना तुम्ही पैसे नाही दिलेत तरी चालतील. राहिला प्रश्न बँकेचा, तर तो काय तुमचा सख्खा मुलगा नाहीच आहे. आणि आता तर तो जयंतचा बेस्ट फ्रेंडही आहे, कळलंय ना आपल्याला. त्यामुळे त्याचं पुढे काही जर का बरं वाईट झालंच तर जयंत जान्हवी आहेच ना त्याला बघायला. काय बोलताय तुम्ही हे? नाही, घरातल्या खर्चाचं बजेट तुम्ही मांडलं, घरात तुम्ही तुमचे पैसे देणार नाहीत इथपर्यंत ठीक आहे, पण आई बाबांच्या PFच्या पैशांचंही तुम्हीच ठरवणार आहात का? का नाही ठरवायचं? का नाही ठरवायचं? मी मुलगा आहे ना त्यांचा, मोठा मुलगा आहे मी त्यांचा, का नाही ठरवायचं? पण मग संतोष दादा, जेव्हा आई वडिलांकडे पैसे नव्हते तेव्हा तुम्ही विसरला होता का तुम्हीच त्यांचा मोठा मुलगा आहे ते? ए, तू तर अजिबात बोलूच नकोस. आणि कसं विसरेन ग? जेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा या घराचा घर खर्च कोणाच्या पैशावर चालत होता? मीच देत होतो ना पैसे. मग पण हे पैसे तू देतोस हे 100दा ऐकवलंस तू आई बाबांना, लक्षात आहे ना तुझ्या? किती सुनावलंस तू, आणि या वयात तू त्यांना बचत करायला लावलीस. अरे मोठा मुलगा म्हणून शोभतं का तुला हे? ते काही नाही. श्रीनिवास, लक्ष्मी, हे जे काही पैसे आहेत ते तुम्ही दान करा, नाही तर काही करा, पण ह्याला एक दमडी देऊ नका तुम्ही. ए आजी, काय काय दान करून टाका काय? हा, तुला नको असतील पैसे, तुझे काय कमी दिवस राहिलेत, पण मला हवेत पैसे, कळलं? मला गरज आहे पैशांची. हो काय हो? आणि यांना काय? यांनी कधी एवढे पैसे बघितलेत का? कधी बघितलेत तुम्ही अकाउंट मध्ये एवढे पैसे? अगं माझ्या ऑफिसच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा सुद्धा लग्नाला आल्यासारखे कपडे घालून आले होते. एवढे पैसे हाताळता येणार आहेत त्यांना? श्रीमंती झेपणार आहे? हे नेहमी फाटके होते आणि फाटकेच राहणार. बस बस करा. किती वाईट बोलाल आणि किती वाईट वागाल तुम्ही. आई बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात यांना? कसं बोलतायत तुमच्याशी? हे बोला त्यांना काहीतरी. काय? मी नेहमी आई बाबांना बोलतो, भांडतो. एक दिवस तू भरपूर पैसे कमवशील आणि मग ते मला आणून देशील. मग जेव्हा तेवढे पैसे कमवशील ना तेव्हा हे बोल. चल. थँक्यू. जा जा, सगळे जा, निघून जा, वाळीत टाका, मला जेवायला देऊ नका, काही करा, पण मी हे पैसे अजिबात सोडणार नाही. माझा त्याच्यावर हक्क आहे. आणि बऱ्या बोलाने मला ते पैसे देऊन टाका. जर नाही दिलेत ना तर ते कसे वसूल करायचे हे मला चांगलं माहिती आहे.